अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. आपल्याकडे बघा ट्रायल बॅलन्समध्ये एक फर्निचर दिलेलं आहे आपल्याला, ज्याची अमाऊंट आहे 13,000. अमाऊंट किती आहे 13,000. आणि या फर्निचरचीच खाली एक अमाऊंट दिलेली आहे आपल्याला 5,000. या फर्निचर म्हणजे टोटल फर्निचरमध्ये जे 5,000चं फर्निचर आहे ते त्यांनी कधी परचेस केलं 1 ऑक्टोबर 2018ला. आणि रिमेनिंग जे आहे मग 13 - 5 केलं तर रिमेनिंग किती येतं आहे 8,000. ते असणार आहे ओल्ड फर्निचर. एक असणार आहे ओल्ड फर्निचर, एक असणार आहे न्यू फर्निचर. ही इन्फॉर्मेशन कशासाठी दिली, त्याचा यूज करून ॲडजस्टमेंट नंबर 5 जे आहे डेप्रिशिएशन ऑन लँड अँड बिल्डिंग @10% अँड फर्निचरचा आहे 5%. तर त्यासाठी आपल्याला ती यूज करायचं आहे. डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 5% जे दिलेलं आहे ना ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला 5,000 इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ओके. तर जेव्हा पण असं डेप्रिशिएशनची ॲडजस्टमेंट येते तुमच्याकडे, वरती आपल्याला फर्निचरची एक वेगळी अमाऊंट सांगितलेली आहे ट्रायल बॅलन्समध्ये, खाली अजून एक काही वेगळी ॲडजस्टमेंटमध्ये अमाऊंट सांगितलेली. अशा केसमध्ये सिम्पल काय करायचं, वर्किंग नोट बनवून घ्यायची. वर्किंग नोट बनवली का आपलं काम सोपं होऊन जातं. आता मी वर्किंग नोट पण तुम्हाला प्रॉपर दाखवतो कसं असतं ते. ठीक आहे. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन. कॅल्क्युलेशन ऑफ डेप्रिसिएशन ऑन फर्निचर, राईट, ॲट द रेट किती पर्सेंट आहे 5%, राईट, पर ॲनम. बघा आता आपल्याला ह्या क्वेश्चनमध्ये काय केलेलं त्यांनी, तर वरती फर्निचर ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले आहे 13,000, राईट, आणि खाली त्याच्यावरतीच ॲडजस्टमेंट दिलेली आहे जी आहे जी आहे ₹5,000. परचेस कधी केलं सांगितलेलं आहे, जे आहे अ पार्ट ऑफ फर्निचर ₹5,000 इज परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. सो पहिले आपल्याला काय करावं लागेल, आपल्याकडे जे ट्रायल बॅलन्समध्ये फर्निचर आहे त्याला इथं आपण लिहून घेऊ टोटल फर्निचर. आपल्याकडे टोटल फर्निचर किती दिलेलं आहे सांगा मला, ₹13,000. काही अडचण. आता या फर्निचरचे पहिले आपण 2 पार्ट करून घेऊ. किती पार्ट करायचे, 2 पार्ट. पहिला जो पार्ट असणार आहे त्याला म्हणायचं ओल्ड, आणि दुसरा जो असणार आहे त्याला म्हणायचं न्यू. ओल्डची जी डेट आहे, आपली जी अकाउंटिंग इयरची डेट आहे त्याची सुरुवात चेक करा. सुरुवात कधी असते 1 एप्रिल 2018 टू आपली क्लोजिंग डेट काय आहे या क्वेश्चनसाठी 31 मार्च 2019. म्हणजे या ओल्डवरती आपण किती महिन्याचं डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार 12 मंथचं. आता ओल्डची अमाऊंट तुम्हाला माहीत नाही, तुम्हाला माहीत आहे न्यूची अमाऊंट. न्यू कधी परचेस केलं त्यांनी 1 ऑक्टोंबर, बरोबर, 1 ऑक्टोंबर 2018 टू 31 मार्च 2019 इथपर्यंत आपण काय करणार आहे डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करणार आहे. त्याच्यावर किती महिने होत आहे आपले बघा चेक करून सांगा. इथून इथपर्यंत 6 मंथ. तर ओल्डवरती आपल्याला डेप्रिशिएशन घ्यायचं आहे 12 मंथचं आणि न्यूवरती 6 मंथ्स. काही अडचण. आता न्यूची आपल्याला अमाऊंट सांगितलेली किती आहे, न्यू 5,000. या 13 पैकी 5,000 आम्ही कधी 5,000चं जे फर्निचर आहे ते कधी परचेस केलं 1 ऑक्टोबर 2018, राईट. आणि रिमेनिंग आता 13 - 5 करा, रिमेनिंग किती येतं 8,000. तर 8,000 आमचं असणार आहे ओल्ड फर्निचर. तर आपल्याला अमाऊंट समजले, कोणाला काही अडचण. आता कॅल्क्युलेशन बघा, पर्सेंटेज तर फिक्स राहणार दोघांवरती पण 5% आहे. तर इथं कॅल्क्युलेशन करणार 8,000 × 5/100, राईट. सो कॅल्क्युलेशन डायरेक्ट 12 महिन्याचं जर काढलं, कारण 5% काढलं म्हणजे 12 महिन्याचीच अमाऊंट निघणार आहे पर ॲनम, राईट. तर आपल्याला किती भेटतं 80 × 5 म्हणजे ₹400. करेक्ट आहे. हे पहिले इथं साईडला लिहून घेऊ आपण. त्यानंतर आता 5,000वरती आपल्याला 5% काढायचं आहे, बट ओन्ली 6 मंथसाठी. त्याचं कॅल्क्युलेशन असं व्हायला पाहिजे 5,000 × 5/100 अगेन मल्टिप्लाय 6 मंथ अपॉन 12 मंथ. हे कॅल्क्युलेशन जर केलं, हे कसं घेतलं कळालं तुम्हाला मी. ही अमाऊंट आहे. त्यानंतर इथं काय रेट ऑफ डेप्रिशिएशन 5% आणि हे काय ड्युरेशन
किती दिवस झाले खरेदी करून? 6 महिने, राईट. आता कॅल्क्युलेशन करू बघा, काय करता येईल आपल्याला. मला बघा 0 0 पहिले कट करता येईल. एकदम फेवरेट काम माझं आहे, 0 ओढून टाकतो मी पहिले, म्हणजे कॅल्क्युलेशन सिम्पल होऊन जातं. त्यानंतर मला 6चा टेबल येतो, 6चा टेबल तुम्हाला येतो का? 6 1 जा 6, 6 2 जा, बरोबर आहे. और क्या कर सकते सर, 2चा भी टेबल येतो आम्हाला, 2 1 जा, इथं पण 2 2 जा 4, उरला किती इथं 1, 2 5 जा 25, सॉरी 10, 2 5 जा 10, म्हणजे 25 इथं आलं, बरोबर आहे का. हे सगळं कटलं आपलं. आता तर 25 मल्टिप्लाय किती करायचं फक्त आपल्याला 5, इथं लिहून घेऊ आपण 25 मल्टिप्लाय 5, 25चा पाढा येतो तुम्हाला, सांगा. 125 ही अमाऊंट भेटली आपल्याला, राईट आहे. देन ह्या दोघांचं आता टोटल करून घ्यायचं. इथं लिहून घेणार आपण टोटल डेप्रिसिएशन 400 प्लस 125 मीन्स 500, आणि ही जी अमाऊंट भेटली आपल्याला आता 525, तर ह्या अमाऊंटला डिडक्ट करायचं फ्रॉम फर्निचर, म्हणजे लेस फ्रॉम फर्निचर, अँड सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस डेबिटला. अशी वर्किंग नोट प्रॉपर तुम्हाला बनवावी लागेल एक्झाममध्ये, जर अशी एखादी ॲडजस्टमेंट आली तर.